तर नमस्कार मित्रांनो, मी राज बराडे तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आणि आम्ही चाललो आहोत नदीवरती आपल्या शंतनूला पोहणी टाकायला. कारण आता 3 फेऱ्याचं मैदान जवळच आलेलं आहे. स्वर्गीय भारत 5000 केसरी श्री नरेंद्र शेठ गोमारे कोल्हारे नेरल यांच्या नियोजनाने हा 3 फेऱ्याचा मैदान कलम बोरीचीवाडी येथे होणार आहे. त्या मैदानाची तयारी आमची चालू आहे. आणि आज कुठेही बुधवार आहे, परंतु आज कुठेही शर्तीनं गेलेलो नाही आम्ही. कारण बोललो बैलाला आराम देऊया एक हप्ताभर आणि त्यातमध्ये पोहणी टाकूया. तर आम्ही चाललो आहोत नदीवरती पोहणी टाकण्यासाठी. तर कसं आहे, बैलाचा फिटनेस ठेवण्यासाठी तेवढं करायला लागतं आहे. बरोबर येतो ना मी बरोबर दिसतो का? हां. तर त्यासाठी आम्ही आलेलो आहेत नदीवरती आणि सगळ्यांची तयारी चालू आहे. मुंबईमधील सर्व बैलगाडा मालकांची जोरदार तयारी चालू आहे आणि सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ते या मैदानावरती स्वर्गीय भारत 5000 केसरी. तर या मैदानासाठी सर्वजण इच्छुक आहेत आणि नावनोंदणी देखील बंद झाली आहे असं मला तरी वाटतं आहे. 800 गाड्यांची नोंद झालेली आहे. आम्ही देखील पावती फाडलेली आहे आणि या मैदानाशी जाण्यासाठी सज्ज आहे. तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता शंतनू आहे आपला. तर नदीवरती आपण आलेलो आहे त्याला पोहणी टाकण्यासाठी. तर एक दुसरा एक बैल असा मैदान आहे, तुम्ही बघू शकता. त्याला खूप घाई झालेली आहे, परंतु आमचा एक माणूस येतो आहे नदीमध्ये जाण्यासाठी. त्याची वाट बघतो आहे आम्ही, कधी येतो आहे तो आल्यानंतर आपण नदीवरती जाऊया. आणि बघा मित्रांनो, आपल्या मुंबईमध्ये होतात मैदानं 3 फेऱ्याची. हे आपल्यासाठी चांगले आहे, कारण सगळेच गाड्या मालक जाऊ शकत नाही आहेत कुठे घाटावरती. तर कारण येण्या जाण्याचा खर्च आणि भरपूर सारा खर्च होतो, जाण्याने टेम्पो भाडा वगैरे. तर त्यामुळे सगळ्यांना शक्य होत नाही. परंतु आपले जे काही गाडा मालक आहेत कमिटीवरील किंवा चांगले असे मोठे गाडा मालक कर्जत तालुक्यातील, मुंबई बिनजोड क्षेत्रातील, तर त्यांच्या नियोजनाने हा आता मागे पण झाला, तुम्ही बघू शकता. मागे पण आपला झाला राजा 777 केसरी. त्याची परंतु फायनल झाली नाही, अंधार पडला. परंतु या मैदानाचं आपण जर सहकार्य केलं चांगलं तर याची फायनल देखील आपल्याला बघायला मिळेल. आणि चांगली अशी मैदान आपल्याला श्री नरेंद्र शेठ गोमारे यांच्या नियोजनात बघायला मिळेल. आणि पूर्ण बोरीचीवाडी कलम कमिटी त्यांच्या नियोजनाने हा मैदान आहे 3 फेऱ्याचा आणि सर्वांची जोरदार तयारी चालू आहे. तसेच आम्ही देखील आलेलो आहे घेऊन पोहणीसाठी. कारण पोहणी दिल्यानंतर कसं आहे, एकदम नंदी आपला फ्री होतो, एकदम पूर्ण त्याची बॉडी एकदम फ्री होऊन जाते. तर मग आज बुधवार आहे, आज पोहणी दिल्यानंतर मग त्याला डायरेक्ट रविवारीच काढणार आपण. मग रविवारी डायरेक्ट 3 फेऱ्याला, ते टेन्शन नाही. आणि आपला काय घरचा साज आहे पळणार, त्यामुळे पायऱ्याचा काही टेन्शन नाही आपल्याला. कारण घरचा आपला किंगच येतो नखऱ्या, तो पळणार आहे आपल्या शंतनूसोबत. घरचीच गाडी. भरपूर असे फोन झाले शंतनूसाठी पायऱ्यासाठी, परंतु काय आपली घरचीच गाडी पळणार आहे, त्यामुळे आपण कोणाला होकार दिला नाही आणि कोणाला फसवणं हे आपल्याला बरं नाही वाटत. कारण जे आहे ते आहे. मला भरपूर असे फोन आले आणि त्यांना मी सांगितलं आमच्या घरच्याच पासून पळणार. आमचा माणूस आलेला आहे नदीवर, तर आता त्याला नदीवर घेऊन जातो, दाखवतो तुम्हाला. बघा पुढे कसा गंमत आहे. भरपूर अशी घाई झालेली, त्याला अंघोळ करायची मस्त. आणि इकडे बघू शकता सूर्य मावळत्या दिशेने. शंतनू देखील चालला आहे नदीवर. आणि पुढे स्वराज आहे. तिकडं हा आमचा परकेबा येणार होता, तो बघा तो आला आहे. परकेबा तो आपल्या भट्टीवरती काम करतो आहे. तुझं काम आत्ताच झालं, तो आला. म्हटलं चला तर चालू नदीवर मस्त त्याला अंघोळ वगैरे पोहणी आणि मस्त चकाचक धुवून त्यालाही बरं वाटेल मस्तपैकी. धर बघा कसा आलाय, बघा अंडरवेअरच आलाय काय कळत नाही बाबा. बघू शकता चाललं नदीवरती.
स्वतः मालक सचिन शेठ झांजे हे आलेले आणि सचिनला मात्र भरपूर घाबरतो बघा. काय फालतूगिरी बघावं तेव्हा. आणि सुटून गेला म्हणजे झाला रे जादूवर का. बघा मस्ती बघा मस्ती बघा दोघांची गंमत घेतोय हा. बघू शकता तुम्ही थोडा बेकार आहे ना. तो 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 बघू शकता पाषाणे गावातील नदी. या नदीला नाव आहे नांदिनी. म्हणजे उल्हास नदी आहे परंतु प्रत्येक भागाला असं नाव दिलेलं आहे. पुढे जो ब्रिज दिसतोय तुम्हाला ते त्या भागाला नाव दिले पाचधारी आणि हा नांदिनीचा भाग आहे. म्हणजे प्रत्येक पाचधारी म्हणजे 5 धारा म्हणजे 5 हे मिळून ते तिथं मिळतात 5 धारा. त्यामुळं पाचधारी असं नाव दिलं आहे. ही नदी बघू शकता आणि शांतनु पोचलेलं आहे नदीवरती. बघू शकता तुम्ही. मस्त त्याला पोहणी टाकूया म्हणजे संडेला तो पळण्यासाठी सज्ज. असं आपल्याला काय नंबर नाही मारायचा वर्ल्ड कप नाही पण आपली एक हाऊस आहे म्हणून चला नाद फक्त जपायचे बाकी शंतनू महारुद्र पाषाण यांचा लाडका शंतनू 799. इकडे बघू शकता पक्के बा याच्याकडे असते सर्व शंतनूचं. शर्तीनं सकाळी जाण्यापासून याला धुण्यापासून खुराक पाणी सगळं पक्या बा. आणि आमचा सौरभ झांजे किंगमेकर याच्या हाती सर्व नियोजन असते. बघू शकता कधी कधी येतात ते वेळ मिळाल्यानंतर शर्तीनं. बाकी शंतनूचं जसं सर्वच करतात ते. हा बघा कसा आलाय काय करतो सरतोय शकता. स्वतः मालक सचिन झांजे तयार झालेले आहेत सोनी टाकण्यासाठी. ए सुटल तो जायला वाट लावाल तुम्ही. त्या साईडचा घे सौर्य पक्या तू. तो घे सौर्याच्या हातातला. बघू शकता आता आतमध्ये चाललेलं आहे. पोहणी देण्याचं काम मात्र इथे बघू शकता. ते बघ तेच पडला असता आता. चाललेलं आहे आतमध्ये. हा 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 मस्त. थोडं पुढे थोडा घाबरतोय. पाण्यात चालले बघू शकता मित्रांनो. पोहल्यानंतर मस्त फ्री होते बॉडी. नंतर पळण्यासाठी उपयुक्त होते. हा सराव करणं चांगलं आहे नंदीसाठी आपल्या. बघू शकता
अजून पुढे पुढे चाललेत ते. बघूया कुठपर्यंत जात आहे. इकडे बघू शकता सौरभ आहे. सौरभ पण आलाय, कामावरून आलाय बिचारा. हा एक त्यांचा समेत सवंगडी नितीन. हे कुठे गेले इकडे? हो हो गेलेले आहेत. खोल पाणी भेटतंय का नाही? हां आत्ता भेटला का मित्रांनो, बघू शकता पूर्णपणे असं पोहतोय. तर खोल पाणी आलंय मित्रांनो, बघू शकता. अरे मस्ती झालेली आहे, बघू शकता मित्रांनो. बघा आला रिटर्न. आता पोहणी झालेले आहे भरपूर. हा धुवायला लागेल. बघू शकता मित्रांनो ते पोहणी दिली. हे साबण आणू का? हे साबण दे, साबण दे. पोहणी इकडे बघू शकता. आता धोनी चालू आहे, मस्त चकाचक येत आहेत. मस्त पोहून आलेला आहे, त्याला पण फ्रेश वाटतं मस्त पैकी. 2 दात येत. कात्याने घासतायत, बघू शकता. कशी फिटनेस आहे मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा मला. फिटनेस कशी आहे नंदीची ते कमेंटमध्ये नक्की सांगा. दात घेतलेले आहेत, बघू शकता. हे खाली साबण लावायचे भाकरीला.
घरी जायची घाई झाली बघू शकता. नाही 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 महाराजा नाही तो. तो बघा किती लांब पळालाय घाबरून. लढलं मारतो का काय. मित्रांनो आता पोहणी दिली आणि आता धुवला पण त्याला मस्त बघू शकता इकडे. आता चाललं घरी. त्याला देखील घाई झालेली घरी जायची कारण खुराकाची वेळ झालेली त्याची. घरी जायला घाई करतोय. चाललं घरी घेऊन. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन बैलगाडी क्षेत्रातील व्हिडिओ तुम्हाला या चॅनलला बघायला भेटतील. धन्यवाद.